नवरात्र दिवस तिसरा. रंग निळा. निळा रंग स्थैर्याचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, जी संकटे आणि अडचणींवर विजय मिळवते. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर घंटेच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं, म्हणून तिला देवी चंद्रघंटा असं म्हणतात. सिंह हे चंद्रघंटा देवीचं वाहन आहे. देवीकडे 10 हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य, जपमाळ आणि बाण आहेत आणि उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडलू आणि तलवार आहे. आईचा 5वा हात अभय मुद्रेमध्ये राहतो. चंद्रघंटा देवीची पूजा. चंद्रघंटा देवीची मूर्ती एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधिवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी चंद्रघंटेच्या आराधनेसाठी ओम देवी चंद्रघंटायै नमः या मंत्राचा जप करा. तसेच दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरतीही करा. पूजेचं महत्त्व. देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते. आपलं वैवाहिक जीवन आनंदी राहतं. तसेच वैवाहिक जीवनातील समस्या सुटतात. देवी चंद्रघंटेची कथा. हिंदू धर्मानुसार देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होतं. तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचं सिंहासन हिसकावलं आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे सर्व पाहून सर्व देव दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले. देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले. त्याचवेळी 3 देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली. ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली. तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपलं त्रिशूल सादर केलं. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिलं. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे भेट केली. इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला. सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. देवी सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल स्वरूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता. महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करायला सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला
आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान पावली. चंद्रघंटा देवीचा मंत्र. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र कैर्युता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंष्टेति विश्रुता.